नमस्कार. कल्याणचे सांगती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या मुलाखतींच्या घरगुती सोहळ्यात मी मिलिंद विनायकाने आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत सुवर्णा करंदीकर एसके कन्सल्टन्सीच्या सर्वेसर्वा, कल्याण चॅप्टरच्या मेंबर आणि डॅशिंग ग्राफोलॉजिस्ट आणि न्यूमरॉलॉजिस्ट यांना. हाय सुवर्णा. नमस्कार, मी सुवर्णा सुशांत करंदीकर. येस, आज तू इथे आलीस, मुलाखतींना वेळ दिलास. तुझं स्केड्यूल बिझी असतं आणि ग्राफोलॉजी न्यूमरॉलॉजी तुला प्रचंड बांधून ठेवते मागच्या काही महिन्यांच्या काळात. पण त्या स्केड्यूल मधून सुद्धा तू वेळ काढून इथे आलीस आणि आज आमच्याशी गप्पा मारतेस, त्याबद्दल पहिल्यांदा आभार मानतो. धन्यवाद. गप्पांची मैफल चालू करायची. येस, फॅन्टॅस्टिक. मित्रांनो, सुरू करूया मैफिलीचा प्रवास सुवर्णा करंदीकर यांच्याबरोबर. तू आतापर्यंत मुलाखती ऐकल्या असशील आपल्या सगळ्या मित्रमंडळींच्या, आणि तुला पहिला प्रश्न पाठ झाला असेल तरी तो तुला पहिल्यांदा विचारतो की तू मूळची डोंबिवलीची, बरोबर? डोंबिवलीला बालपण गेलं, त्यामुळे आपण तिथूनच प्रवासाला सुरुवात करूया. बालपण, शाळा, कॉलेज. मी मूळची डोंबिवलीची. डोंबिवलीमध्येच माझा जन्म झालेला आहे, त्यामुळे कट्टर डोंबिवलीकर असं म्हणता येईल. आणि डोंबिवलीमध्येच शिक्षण, शाळा स्वामी विवेकानंद. माझी आई टीचर होती शाळेमध्ये. स्वामीच्या 6 शाखा आहेत, त्या राणा प्रताप मध्ये मी शिकले. आणि माझी आई सुद्धा तिथेच क्लास टीचर होती. त्यामुळे शाळेत जी करायला पाहिजे ती मस्ती कधी करता आली नाही. सतत वॉच की बाईंची मुलगी, बरोबर. त्याच्यामुळे शाळेत मी फार जपून होते. ते सगळी भर मी कॉलेजमध्ये काढली. बरोबर. माझे वडील राम दंडवते, ते मुळात आर्किटेक्ट, सेंट्रल रेल्वे मध्ये आर्किटेक्ट डिपार्टमेंट मध्ये होते. बरोबर. मेन बिल्डिंग मध्ये असल्यामुळे मी हजारो वेळा जायची, कारण ती बिल्डिंगच अप्रतिम आहे, प्रश्नच नाही. आणि लेखक पण आणि कार्टुनिस्ट. क्या बात आहे. त्याच्यामुळे लिखाणाचं मला त्यांच्याकडून आलं, ड्रॉइंगचं अर्थातच त्यांच्याकडूनच आलंय, प्रश्नच नाही. आणि ऑब्झर्वेशन, त्यांनी मला कधीच ड्रॉइंग शिकवलं नाही. म्हणजे माझी आई म्हणायची, घरात तुम्ही आर्टिस्ट आहात तर तुम्ही शिकवा तिला, बरोबर. पण ते म्हणायचे की ऑब्झर्वेशन हेच तिला प्रगल्भ करेल. आणि बसून मला कधीच शिकवलं नाही की हे असं काढ, बरोबर. ते म्हणाले तुझं तुझं ऑब्झर्वेशन करायचं आणि तुला जे समजेल उमजेल तेच तुझ्या हातातून येईल. आणि ड्रॉइंग हे माझ्याकडे पहिल्यापासून होतं, कारण प्रचंड बाबांचं ड्रॉइंग म्हणजे अफलातून होतं. लेफ्टी होते, स्ट्रोक तो फायनलच असायचा. बर. त्याच्यामुळे मला ते वडील हाच माझा आदर्श, मला असं व्हायचं, मला कसं व्हायचं तर मला असं व्हायचं. त्याच्यामुळे हे मी जवळजवळ 3री-4थी वाचल्यापासूनच ठरलं की मी आर्टिस्टच होणार. म्हणजे हे मी नाही, हे इतरांनी ठरवलं मी आता आर्टिस्टच होणार. जीन्स मधून आलं होतं. आणि बाबांनी माझ्या कधीच मला अभ्यासाचा लोड दिला नाही. ते म्हणाले तुला आर्टिस्ट व्हायचंय, जास्त अभ्यास करू नको. इतकी मोकळी स्वच्छंदीपणाने जग, पानं फुलं खेळ, दगड विटांची खेळ, तू जेवढी खेळशील ऑब्झर्वेशन करशील तेवढी तू मोठी होशील. आई शाळेमध्ये शिक्षिका, अभ्यास करायलाच पाहिजे. त्यामुळे हे असे 2 बाज चालायचे, 2 टोक. आणि मग त्याचा एक मध्य काढला की आईने सांगितलं की फर्स्ट क्लास सोडायचा नाही, कारण माझं नाव खराब होईल, बरोबर. प्रश्न शिक्षिका. मी म्हटलं फर्स्ट क्लास कितीला असतो, म्हणजे 60%ला. मग मी 60, 65, 70, 70च्या पुढे मी गेलीच नाही, कारण माझा तो मोटिव्हच नव्हता कधी. मी 70च्या पुढे मला जायचंच नाहीये. तेवढाच अभ्यास. मग तुझा फर्स्ट क्लास आणलाय आणि बाबांनी सांगितलंय खेळायचं, बरोबर. त्यामुळे खेळणं आणि फक्त चित्र काढणं. मी लहानपणात फक्त एवढंच केलं, खेळणं आणि चित्र काढणं. आणि प्रचंड चित्र काढली असती की जवळजवळ म्हणजे मला सबकॉन्शियस मध्ये गेलो होतं की मला पण हेच व्हायचंय, बरोबर. बरोबर. म्हणजे ती पॅशन होती, ती पॅशन हळूहळू कालानुरूप वयानुरूप डेव्हलप होत गेली आणि मग त्याचं करिअरमध्ये खरोखर रूपांतर. फॅन्टॅस्टिक. शाळा कॉलेजमध्ये तू म्हणालीस कॉलेजमध्ये सगळं उपटा काढलं, कारण शाळेत तसं काही करता आलं नाही. मला वाटतं तू झेवियर स्कूल ऑफ आर्ट्स मधून कमर्शियल आर्टिस्ट आहे, बरोबर. तिकडचे काही अजूनही किस्से आठवतात? तिकडचे किस्से म्हणजे भयंकर किस्से आहेत आणि भरपूर किस्से आहेत. पण मुळात मी जेजेला गेली ही आवड सुद्धा माझ्या वडिलांचीच होती, बरोबर. कारण त्यांना शिकायचं होतं जेजे स्कूलमध्ये. कारण त्यावेळेला आता तेवढा पिरियड मागे जर काही आपण गेलो, बरोबर, तर जेजे स्कूलचं असलेलं वातावरण,
बिल्डिंगचं स्ट्रक्चर आणि सगळ्यात हायलाइट करावा असा एक डीनचा बंगला जो संपूर्ण लाकडाचा आहे आणि ऐतिहासिक आहे. रुडहार्ट किपलिंग तिथे राहिलेला आहे आणि जंगल बुक हे त्यांनी तिथे बसून लिहिलेलं आहे. त्यामुळे त्या बंगल्याचं महत्व हे प्रचंड होतं, प्रचंड झाडी आणि तिथे एक आतमध्ये शिरलं की एक वेगळंच वातावरण असायचं. सगळे जे झालेले आहेत ते सगळे तिकडनंच झालेले आहेत. त्यामुळे मला तर हे माहितीच नव्हतं जेजे स्कूल वगैरे, पण हे बाबांचं पॅशन होतं आणि ते त्यांना करता आलं नाही. मग त्यांनी ते माझ्याकडून माझ्या माध्यमातून करून घेतलं की मी नाही केलं पण तू कर. आणि मग तिथे करायचं तर तिथे त्यावेळेला सीईटी वगैरे काही नव्हत्या. फाईन आर्ट्स आणि कमर्शियल अशा दोन वेगळ्या परीक्षा असायच्या. फाईन आर्ट्सला मला जायचं होतं पेंटिंगला, पण तिथे मी फेल झाले आणि मी कमर्शियलला पास झाले. त्यामुळे अर्थातच तिथे ऍडमिशन घेतली आणि मग कमर्शियल आर्टिस्ट झाले. पण त्यांचं जे होतं की तुला इथे शिकायचंय तर ते मी डेव्हलप केलं आणि कुठल्याही काही हे न लावता की पहिल्या 100 नंबर लागला आणि पण त्याच्यानंतर 3 इंटरव्ह्यू झाले आणि नाव दंडवते होतं. त्याच्यामुळे मला इंटरव्ह्यू मध्ये पण विचारलं की प्रमिला दंडवते किंवा हे दंडवते तुमचे कोण. म्हटलं ते कोणी नाही, आमचे ते फक्त आडनाव बंधू आहेत. त्यांना असं वाटलं की तिथून काहीतरी सूत्रवित्र हलतात की नाही, पण ते इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की ते आमचे कोणीही नाहीयेत, आमचे फक्त ते आडनाव बंधू आहेत. पण माझ्या ह्याच्यावर मला ती ऍडमिशन मिळाली आणि 5 वर्ष खूप छान मस्त एक काय अजरामर असे ते सगळे दिवस होते सगळे. अजून एक म्हणजे नॉस्टॅल्जिक होते. जे म्हटलं की रमणीय आठवण. फॅन्टॅस्टिक. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जे सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये स्वतःच्या मेरिटवरती ऍडमिशन मिळतं हे फार महत्वाचं असतं. कारण कुठे खुरुकुट असते. मी तिकडे गेले माझ्या दमावर की म्हणजे वडील एवढं मोठं नाव पण तरी वडिलांना वशिला लावावं लागलं नाही. ही क्रेडिबिलिटी तुझी आहे. ग्रेट. आई बाबा आणि सुशांत बरोबरचा प्रवास आतापर्यंत तो केलास. आम्ही सुशांत बरोबर नेहमी बघतो तेव्हा तुमच्यातली केमिस्ट्री जाणवते कायम कायम. म्हणजे तू तुमचे जे काही किस्से कायम घरी बसून चहावरचे सांगितलेस ते काय आहे म्हणजे काय कपल आहे का काय असंच आम्हाला वाटतं कायम. आणि आपल्याकडे अशी 3-4 कपल आहेत वेगवेगळी आपल्या ग्रुपमधली. पण जसं तू आता सांगितलंस आई बाबांबरोबरचा शाळेचा आणि कॉलेजचा प्रवास, कमर्शियल आर्टिस्ट तू झालीस, सुशांत भेटला आणि मग तुमचा प्रेमाचा प्रवास सुरू झाला. तर सुशांत बद्दल थोडं ऐकायला आवडेल. सुशांतची आणि माझी भेट झाली ती लेह लडाखच्या ट्रिपला. वा. आणि मी त्याच्याबरोबर गेले होते. त्यांचं ऑर्गनायझेशन होतं आणि मी त्यांच्याबरोबर गेले होते. तेव्हा एवढं काही वाटलं नव्हतं, छान झालं वगैरे ट्रिप. नंतर कळलं की हा ट्रेकिंग वगैरे करतो म्हणून ट्रेकला जायला सुरुवात केली आणि मग तिथे हळूहळू मला असं वाटलं की हा माझा नवरा आहे असं मला वाटलं. म्हणजे त्याला वाटलं की नाही हा प्रश्न आहे मला वाटलं होतं. इन्स्टिंक्ट. येस. आणि मग नंतर मग काही ना काहीतरी निमित्त करून म्हणजे ट्रेक हा माझ्या याच्यातला झेपणारा प्रकार नाहीये पण त्याच्यासाठी म्हणून मी ट्रेक करायला सुरुवात केली. माझ्या पायांना सुद्धा बुटांची अलर्जी आहे. बूट घालू शकत नाही कारण ते पायाचं आणि बुटांचं वाकड आहे. बरोबर. फक्त त्याच्यासाठी मी ते घालायची कारण ते किल्ला चढायचा आहे. बरोबर. जेव्हा माझी अचिव्हमेंट झाली तेव्हा मी एकही ट्रेक केला नाही त्याच्यानंतर. सगळं बंद म्हणजे काही गरजच नाही ना माझ्या ट्रेकची. प्रश्नच नाही. आता रोज घरातच आहोत आपण. ट्रेकिंगचं सगळं उत्तम उद्दिष्ट तर साध्य झालेलं आहे. म्हणजे फक्त त्यांनी मला एवढं सांगितलं की काही ते ट्रेकला फक्त चढायचं असतं. मला डोक्यातच नाही, मी कधीच ट्रेक केलं नाही. मला वाटलं 4 मजली 5 मजल्यापर्यंत चढू पण एवढा डोंगर चढायचा आणि तो पण पहिला म्हणजे माहुली होता जो प्रचंड आहे. आणि तो मला हिमालयासारखा वाटला आणि मी म्हटलं हा आयुष्यात मी हा परत करणार नाही. कारण मी ते येताना जी काही दमछाक झाली आणि इतके पायांना फोड आणि मध्ये शूज मला खूप हे झाले वगैरे तर मग तेव्हा म्हटलं की ह्या प्रकार नाही करायचा. छोटे छोटे आणि मग लोहगड सारखे वगैरे की एक छान पायऱ्या आहेत. बरोबर. स्टेप्स मध्ये आपण जाऊ शकतो. मग मी त्याचं माझं आता प्रमाण आहे की लोहगड किती वेळा 4 वेळा हे माझं प्रमाण आहे. बरोबर. की हा किल्ला करायचा तर हा किल्ला किती वेळा, लोहगड किती वेळा. बरोबर. मग तो सांगतो हा 3 वेळा, हा 2 वेळा, हा एकदा. मग हे प्रमाण असतं की मग मी ठरवते मग मी करायचं का नाही करायचं. करेक्ट. ते प्रमाण आणि फायनल असतं. सुशांतने सांगितलं की विषय संपतो. ग्रेट. सुशांत वाईल्ड विजन ही त्याच्या फर्मचं नाव आहे आणि कित्येक वर्ष तो ट्रेकिंग करतोय.
किल्ल्यात तो कितीतरी किल्ल्यात फिरलेला आहे, 100 पेक्षा जास्त किल्ल्यांवर सायकलने प्रवास करणारा म्हणून निनादराव बेडेकरांच्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. आणि म्हणजे हे खूप मला अभिमान वाटतो की अशा एका वेड्या सायकल विड्याचा मी मित्र आहे आणि मी त्याच्यावर व्यक्तिचित्र लिहिलेलं होतं. आणि जेव्हा आम्ही कधी त्यावेळेला गप्पा मारायचो महाराजकडे वगैरे, मी म्हटलं निनादराव बेडेकर म्हणजे अरे निनादरावांसारख्यांनी लिहिणं तिथंच भाग्य फळफळ, अजून काही करण्याची गरजच नाही. तर त्याच्यावरचा हा प्रवास सुरू झाला आणि त्याच्या तुझं एका बाजूनी कमर्शियल आर्टिस्ट म्हणून काम चालूच होतं, पण ग्रॅफोलॉजिस्ट आणि न्यूमरोलॉजिस्ट सुद्धा म्हणून तू करिअर सुरू केलंस. आणि आज 1 मिनिट प्रेझेंटेशन करताना किंवा जेव्हा तुला टेस्टिमोनियल्स दिली जातात तेव्हा मला एक एक वेगवेगळ्या गोष्टी कळतात की अरे बाबा या मेंबरला असा अनुभव आला, या क्रॉस चॅप्टर मेंबरने अशी टेस्टिमोनियल पाठवली, याला अशा गोष्टी लक्षात आल्यामुळे हा फायदा झाला. सो या सगळ्या प्रकाराकडे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून प्रवास सुरू ठेवताना कधी वेळ झाला? कमर्शियल आर्टिस्ट म्हणजे मी कुठे जॉब करत नव्हते, मी फ्रीलान्सिंग करायचे. बरोबर. मधल्या एका पिरियड मध्ये असं झालं होतं की तेचपणा झाला होता, मग मी वेबसाईट डेव्हलपमेंट मध्ये गेले होते. मग काही वेबसाईट वगैरे डेव्हलप केल्या, पण मी प्रोग्रामर नाही, त्याच्यामुळे मग मी त्याच्यानंतर तो थोडंसं कमी केलं आणि म्युझिक आर्टिस्टिक तेवढं करायचं. पण मला त्यातलं नॉलेज मी त्यातलं संपूर्ण घेतलं होतं. म्हणजे वाईल्ड विजनची वेबसाईट ही मी स्वतः बनवलेली वेबसाईट होती. क्या बात आहे, जबरदस्त. हे आम्हाला माहिती नव्हतं. हो, तर ती वेबसाईट मी स्वतः बनवलेली वेबसाईट होती. त्याच्यानंतर मधल्या काही एका पिरियड मध्ये मी निसर्गोपचाराचा डिप्लोमा केला होता. म्हणजे माझी बहीण आहे सुनीता संगवई, तर ती MD आहे आणि आरोग्य डाएट हे तिचं खूप कॉन्शियस असते आणि तिने आम्हाला ते जबरदस्ती करायला लावलं की हे तुला करायलाच पाहिजे. डिप्लोमा केल्यावर पहिला नंबर आला म्हणून मग तिथे कॉलेजमध्ये सुद्धा मला 3 वर्ष शिकवायला मिळालं. तिथे मॅग्नेट थेरपी शिकवत होते. नंतर त्यांना जसं ग्रँड मिळाली आणि मग सायन्सचेच स्टुडंट पाहिजे, मग ही जेजेची मुलगी तिने नाही चालणार, मग मी तिथून बॅकफूट केला. आणि पण ते डाएट वगैरे ते तिच्यामुळे बहिणीमुळे मला त्याचं खूप महत्व आहे आणि अनेक आजारांवर किंवा लॉकडाऊनच्या वेळेला सुद्धा त्याचा खूप फायदा झाला. बरोबर. म्हणजे शिक्षणाला मला काही असं मर्यादा नाहीये, मला काही आवडलं तर मी काही शिकते, असं मला असं बंधन नसतात. म्हणजे एक्सप्लोर करत राहतेस, सतत एक्सप्लोर करत राहते. एक्सेल. आणि वाईल्ड विजनचं जसं तू म्हणाला की या क्षेत्रात कधी वळली, तर 2011 साली सुशांतचं कंपनीचं नाव होतं ते अल्टिट्यूड आउटडोअर्स. बरोबर. जे कधी आम्हाला प्रॉफिट देत नव्हतं. इव्हेंट छान व्हायचा पण घरामध्ये प्रॉफिट नाहीये. किंवा पहिलं नाव त्याचं संजय होतं, तेव्हा संजय नावानेच होतं. आणि मग त्याला म्हटलं की आपण कंपनीचं नाव चेक करूया. आणि त्यावेळेला 2011 साली आम्ही ठाण्यामध्ये एक कन्सल्टेशन घेतलं त्याच्या नावासाठी आणि त्याच्या कंपनीच्या नावासाठी. तर त्यांनी सांगितलं दोन्ही चेंज करायला हवे, कारण दोन्ही त्याच्यामध्ये सक्सेसच नाहीये. आणि एकूणच तो 4 तारखेचा राहू, त्याच्यामुळे तर ते करायलाच पाहिजे होतं. बरोबर. तर मग ते नाव चेंज केलं, संजयचं सुशांत केलं, ते पण फारसं मीच केलं त्याचं. जनरली नवरे बायकांचं पण मी त्याचं बदललं. आणि अल्टिट्यूड आउटडोअरचं मग वाईल्ड विजन ऍडव्हेंचर अँड टूर्स हे जे नाव मी 2 बदल केले, तेव्हा घरामध्ये जरा पैसे यायला सुरुवात झाली. हा रिझल्ट मी घेतला आणि मग नंतर मला असं वाटायला लागलं की हे खूप इंटरेस्टिंग आहे. मग माझं वाचन सुरू झालं, माझे भरपूर. मग त्याच्यामध्ये जे काही व्हिडिओज आहेत, हे आहे ते आहे, मग जिथून जिथून मला नॉलेज घेता येईल तिथून मी ते घेत स्वतःवर इम्प्लिमेंट करत गेले, माझ्यावर, त्याच्यावर आणि एकूणच आमच्या प्रवासावर. कारण आर्थिक स्थिती आम्हाला मजबूत करायची होती आणि बऱ्यापैकी आम्ही ट्रॅकवर आलो आणि त्याचे आम्हाला खूप रिझल्ट पण मिळाले. त्याच्यामध्ये कोणी खूप शिकत गेले. हँडरायटिंग अनालिसिस हा माझा फार आवडता विषय, कारण जसं माझ्या लहानपणी मला बाबांनी सांगितलं होतं ऑब्झर्वेशनच तुला प्रगल्भ बनवेल, तर ते मला इथे फायदेशीर झालं. हँडरायटिंग मधून आणि माणसांना वाचून मी त्यांना ओळखू शकते की ही व्यक्ती कशी असू शकते. आता मी असं बघते की ही व्यक्ती अशी वागते म्हणजे यांचे नंबर्स काय असतील. आता तो थोडासा व्ह्यू वेगळा झालेला आहे. पण मला ती गोष्ट खूप उपयोगी पडली, ऑब्झर्वेशन करणं. आणि मग ऑब्झर्वेशन करत करत स्वतःवर प्रयोग करत एरर आणि ट्रायल आणि एरर करत करत सक्सेस मिळत गेला. मग मी जेवढे रेमेडीज किंवा इतरांना सांगत गेले
तर त्यांना त्या फायदेशीर ठरल्या गेल्या आणि ते आम्हाला सांगायचं की मग सल्ला घ्यायला खूप जण माझ्याकडे आले की मी हे करू का, मी ते करू का. बरोबर. आणि ते असं करत 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 साधारण 8 ते 10 वर्ष हे एक्सप्लोर करण्यात गेले. आणि मग मागच्या वर्षी म्हणजे 2023 साली जसं मे मध्ये मी BBNG जॉईन केलं ते ह्या कॅटेगरीवर केलं. हे करण्याआधी, हे प्रोफेशन म्हणून डिक्लेअर करण्याआधी मी 4 जणांकडे माझी पत्रिका आणि न्यूमरोलॉजीचं हे पाठवलं की हे मी प्रोफेशन करू का. येस, कारण हे आपण दुसऱ्यांच्या कर्मामध्ये ढवळाढवळ करतो. तुम्ही नाव बदला, तुम्ही हे बदला, ते बदला, पण ती ऑथॉरिटी माझ्याकडे आहे का की ती माझी लेवल आहे का ते मला चेक करण्यासाठी मी नामांकित काही ज्योतिष होते तर त्यांच्याकडे ती पत्रिका पाठवली की मी हे ॲज अ प्रोफेशन करू का, कारण मी ह्याच्यात फी घेणार. बरोबर. आजपर्यंत मी जे सांगितले होते त्यांच्याकडून मी 1 रुपया आणि 5 रुपया घेतले. बरोबर. म्हणजे माझ्या जीमेलला तर 5 रुपये भरपूर आहेत आलेले आहेत, कारण ते एनर्जी एक्सचेंज करायची, फुकट द्यायचं नाहीये. बरोबर. मग 1 रुपया घेतला, 5 रुपये, 5 रुपयाच्या वर मी आजपर्यंत कोणाकडून घेतले नव्हते. पण आता मला इथे काहीतरी फी लावायची आहे. आणि मग एक बिझनेस फोरमवर आल्यावर आपण सुद्धा तसं प्रेझेंटेबल किंवा हे नॉलेजेबल असायला पाहिजे. मग काय करता येईल, तर माझा अजेंडा मेन हा आहे की ब्राह्मण कम्युनिटी जे हे करत नाही, कारण ते सगळे हुशार आहेत, सगळ्यांना मनगटावर विश्वास आहे. बरोबर. आणि बरेच इतर लोक नटनट्या किंवा सिरियल वाले हे त्यांच्या नावामध्ये बदल करतात, त्यांच्या कंपनीच्या नावांमध्ये बदल करतात. बरेचसे ज्वेलर्स आर नावानी असतात, तर त्याच्या मागे हे सगळं लॉजिक आहे. तर मग ते आता आपण सुद्धा सगळ्यांनी करूया. म्हणून मी BBNGचा फोरम हा घेतला की मला ब्राह्मणांनाच एज्युकेट करायचंय. हे 10 वर्ष करून मला हा फायदा झालेला आहे, तर हे तुम्ही पण अप्लाय करा. बरोबर. म्हणजे हे करताना RNDची बॅकग्राऊंड होती की इतके प्रयोग करून झाले आणि त्याच्यात अपेक्षित रिझल्ट मिळाले. बरं, तुला गो अहेड पण मिळालेला होता. ज्या एक्सपर्ट्सना विचारायचं होतं की बाबा हे जसं तू म्हणालीस की नामांकित ज्योतिषांकडे पाठवलंस की ज्यांना खरोखर कळतं आणि त्यांनी गोहेडला लिहिलं जातं, त्यामुळे त्या बाजूनी तू क्लिअर होतीस की येस मी हे प्रोफेशन म्हणून स्वीकारू शकते आणि लोकांना सल्ला देऊ शकते. मित्रांनो, आपण गप्पा मारतोय SK कन्सल्टन्सीच्या सर्वा सुवर्णा करंदीकर यांच्याबरोबर. त्यांच्या काही क्लायंट्स मध्ये एक मी पण आहे. सुवर्णाने मलाही काही अतिशय मोलाचे सल्ले दिले आणि मी सल्ले तंतोतंत पाळले. गप्पांमध्ये सुरू झालं, तिने मला फार काही बदल करायला सांगितले, पण मी तिचा एक हॅपी क्लायंट आपण ज्याला म्हणू त्याच्यापैकी एक आहे. आणि मी हे सांगू शकतो माझ्या अनुभवावरनं की तिचा या क्षेत्रातला अभ्यास खरोखर प्रशंसनीय आहे. त्याच्यानंतर मला सुद्धा काही हिंट्स मिळाल्या किंवा मला काही असे अनुभव आले की अरे हो, या गोष्टींचे परिणाम होतात. अर्थात कन्सिस्टन्सी लागते आणि कन्सिस्टन्सी असेल तर प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट मिळतो. आता याच बेसवर सुवर्णाशी अजून थोड्या गप्पा होईल. सुवर्ण, ग्राफॉलॉजी आणि न्यूमरोलॉजीकडे तू वळलीस, बरोबर आहे. आता आज तू लोकांना अंकशास्त्रावरून सांगतेस, ज्याला आपण न्यूमरोलॉजी म्हणतो, आणि ग्राफॉलॉजी म्हणजे हँडरायटिंग. तर याच्याकडे तू इंटरेस्ट म्हणून पहिल्यांदा मला सुरुवात केलीस. सुशांतचा किस्सा सांगितलास आणि आता तू करिअरही करतेस. पण हे थोडस तू उलगडून सांग की अंकांची जादू आणि लिहिण्याची म्हणजे आपल्या अक्षराची जादू नक्की काय परिणाम करते. आता ग्राफॉलॉजी म्हणजेच हँडरायटिंग अनालिसिस. हँडरायटिंग म्हणजेच काय, तर A to Z अल्फाबेट्स आहेत. बरोबर. तेच आपण लिहिण्यामध्ये तेच आपला वापर आहे. या प्रत्येक अल्फाबेटची एक व्हॅल्यू आहे आणि ही व्हॅल्यू म्हणजे हा एक नंबर आहे. बरोबर. जो नंबर आपण न्यूमरोलॉजी मध्ये पण वापरतो. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर एखादं नाव आहे तर त्या नावाची पण एक व्हॅल्यू आहे. बरोबर. तो नंबर तुमच्या बर्थडेटशी अलाइन आहे का, ते जर असेल अलाइन तर मग तुम्हाला सक्सेस मिळायला थोडासा इझी जातो. आणि तो जर का अँटी नंबरवर असेल तर मग तो थोडेसे हडल्स येतात. मग कळत नाही की आपलं सगळं करतोय व्यवस्थित, पण आपलं नक्की काय कुठे अडतंय. तर मग हेही एकदा चेक करून घ्या. मग मी जसा संजयचा सुशांत केल्यावर जो आम्हाला फरक जाणवला, माझ्या नावामध्ये पण मी एक एक्स्ट्राचा N टाकली आहे, तर त्याच्यामुळे मी त्याचेही रिझल्ट घेते. बरोबर. म्हणजे नुसतं नाव असं नाही तर बऱ्याच गोष्टी आहेत. नाव आणि कंपनीचं नाव हे तर माझं प्रामुख्याने आहे, कारण आता ब्राह्मणांनी बघितलं तर नोकऱ्या नाही आहेत, त्यांना जास्तीत जास्त बिझनेस करायचे आणि मग बिझनेस करायचाच आहे
तर तो योग्य नंबरवर असायला पाहिजे. तुमचं कंपनीचं नाव तुमच्या बर्थडेशी अलाइन असायला पाहिजे आणि त्याप्रमाणे तुमचा लोगो कंपनीचा असायला पाहिजे. माझा आता मी कमर्शियल आर्टिस्ट असल्यामुळे तो माझा कोर असल्यामुळे मी आता माझी स्पेशालिटी ही ठेवलेली आहे की मी सायंटिफिकली लोगो डिझायनिंग करतो. मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होतो की आपलीच मैत्रीण नैना वझे हिच्या कंपनीचा लोगो तू करून दिलास. म्हणजे जेव्हा विश्व थ्रेड्स तिला लॉन्च करायचं होतं आणि विश्वविहार हॉलिडेज तिने तुला आवर्जून फोन केला आणि ते नाव तुझ्याकडनं आलं, ते सुचवलं आणि अर्थात तिला आता त्याचे रिझल्ट मिळत आहेत. सो सायंटिफिक लोगो म्हणजे नक्की काय? सायंटिफिक लोगो म्हणजे आता नैनाचं उदाहरण घेतलं म्हणून सांगते की तिच्या नंबर्स मध्ये तिचे नंबर्स फार बिझनेसला अलाइन होत नाहीये पण संजयचे जात आहेत. बर, मग त्याच्या नावावर रजिस्टर केले पण ही बिझनेस तो करणार आहे. बरोबर. म्हणून मग त्या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये रजिस्ट्रेशन तिथे होईल पण करेल ही, तर मग हिला काय फेवरेबल आहे. बरोबर. आणि त्यांच्या लोगोला त्यांना विश्वाचंच परंपरा पुढे ठेवायची होती. मग विश्व थ्रेड हे सुटेबल झालं. आम्ही खूप नावं काढली, खूप म्हणजे अक्षरशः लिटरली प्रचंड नावं काढली ज्याच्यामध्ये सतत गाण्या लागायचे की हे बरोबर नाही, हे नाही, हे नाही, असं ते सगळं व्हायचं. पण हे थ्रेड विश्व थ्रेड हे सुटेबल झालं, जे एक एक्सलंट नंबरवर आलं. बरोबर. आणि त्याचे कलर, ज्याचा विश्व विहारचा गोल आहे लोगो, तर तो ब्ल्यू कलरचा त्यांचा आहे. आम्ही इथे येलो घेतला आणि तिचं जे राजस्थानचं वगैरे हे आहे तर तो प्रॉस्पेरिटीचा म्हणून तो हत्ती घेतलेला आहे पण तो डिझायनर त्या ब्लॉक प्रिंटच्या साइन मध्ये घेतलाय. बरोबर. की जे तिच्या व्यवसायाला ते निगडित आहे. बरोबर. त्यामुळे मग तो असा चेक केला जातो की तुमचा व्यवसाय काय, तुम्हाला दाखवायचं काय. जसं राजश्रीचं पण आपण बघितलं की पूर्णांन साज आहे. बरोबर. तर पूर्णांनावर तिला रजिस्ट्रेशन करता आलं नाही, मग पुढे साज जोडला तर तो अजून एक्सलंट वर गेला. म्हणजे आता तिला नाही म्हणायला लागतं एवढ्या तिच्या ऑर्डर्स वगैरे होतात. आणि हे तर आपण बघतोच की ऑर्डर असल्यामुळे बऱ्याच वेळेला मिटिंगला येत आहे. म्हणजे इच्छा असू नये की आता आपल्या ज्या ट्रेनिंग चालू होत्या की ऑनलाईन अटेंड करते कारण इकडे काम चालू असतं. फॅन्टॅस्टिक. हे करताना आधी मुळात ना त्यांचं विजन मिशन पण बघावं लागतं. त्यांना काय सांगायचं, कारण ऍज अ कंपनी म्हणून तुम्हाला सांगायचं काय. बरोबर. तर ते त्याच्यातून अभिप्रेत आहे की ते आलं पाहिजे. बरोबर. ऍब्सोल्युटली. मित्रांनो, सायंटिफिक लोगो म्हणजे काय हे आपण ऐकलं. मी डेफिनेटली रेकमेंड करीन की जर तुम्ही व्यवसायाची सुरुवात केली असेल आणि तुम्हाला तुमचा लोगो अतिशय उत्तम डिझाईन करायचा असेल आणि त्याला सायंटिफिक बेस द्यायचा असेल, एकदा नक्की सुवर्ण क्रांतिकारांबरोबर 1 to 1 करा आणि हे जाणून घ्या की आपल्या व्यवसायाला, आपल्याला स्वतःला काय काय फेवरेबल आहे. फायदा निश्चित होईल आणि तो अनुभवायला देखील मिळेल. सुवर्ण, पुढे जाऊया. न्यूमरोलॉजी बद्दल थोडंसं मला जाणून घ्यायला आवडेल. न्यूमरोलॉजी म्हणजे अंकांचे खेळ. बरोबर आहे. तू ग्राफॉलॉजी बद्दल आता सांगितलंस. न्यूमरोलॉजी म्हणजे अंकशास्त्र आपल्या इन जनरल वागण्यावरती आणि व्यवसायावरती कसा परिणाम करतो. अंकशास्त्र म्हणजे आता न्यूमरोलॉजी म्हणजे बर्थ डेट वरून केलेलं प्रेडिक्शन. बरोबर. आता बर्थ डेट याच दिवशी आपण काय जन्माला आलो हे सुद्धा कार्मिकच असतं. बरोबर. तुम्ही याच दिवशी का आला, आता एखादी सीझर करायचे तर ती याच दिवशी का नाही झाली, दुसऱ्याच दिवशी का झाली. बरोबर. तर त्याच्या मागे त्यांचं सुद्धा प्राक्तन असतं. तुमचा जन्म हा तुमचं प्राक्तन आहे. बरोबर. तुम्ही कुठल्या घरात आलात, तुम्हाला कोणती माणसं मिळाली, तुमचा पार्टनर कोणता, तुमचे आई वडील कोण आहेत, हे सगळं तिथे कार्मिक असतं. बरोबर. अशा वेळेला आपल्याला जी मिळालेली तारीख आहे त्या तारखेमध्ये जेवढे नंबर्स आहेत ते तुमच्यावर रूल करतात. तारीख म्हणजे होतो मुलांक आणि संपूर्ण टोटल केली की आपण म्हणतो भाग्यांक. बरोबर. हे मुलांक आणि भाग्यांकाचं जे कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन, आता मी याच्यात एक्झाम्पल डायरेक्ट माझंच देते की माझा मुलांक आहे 3 आणि भाग्यांक आहे 8. तर माझं कॉम्बिनेशन झालं 3-8. बरोबर. आता 3 नंबर कोणाला रूल करतो तर गुरुला, गुरु ग्रहाला हे करतो. गुरुचं काम काय आहे, तर गुरुचं काम गुरुसारखंच आहे, मार्गदर्शन करणे. त्याच्यामुळे मी हे क्षेत्र करण्याला मला तो ग्रीन सिग्नल मिळाला. पण त्याला जोड कोणाची आहे, 8 नंबरची म्हणजे शनीची, हार्डवर्क. करेक्ट. डिलेच देईल पण हार्डवर्क शिवाय पर्याय नाही. आणि तो न्यायप्रिय असल्यामुळे न्यायानेच वागणार. बरोबर. कोणाकडूनही म्हणजे चुकीचं करूच शकत नाही. 19 का बदला 19 और 20 का बदला 20. त्याच्यामुळे ऑथेंटिकच होणार, नॉलेजेबलच होणार, कारण गुरु हा नॉलेजेबल आहे. बरोबर. देवगुरु असल्यामुळे तो फक्त नॉलेज घेत राहतो. आणि मी थ्रूआउट आता नंतर लाईफ मध्ये बघते ना तर मी फक्त हे ते शिकतच राहते. करेक्ट. म्हणजे ती मला आवड आहे, काही विषय असू दे मला ते शिकायला आवडतो.
म्हणजे ती प्रोफेशन करायची नाही याचं गॅरंटी नाही, पण मी ते शिकत राहते. म्हणजे मी स्वयंपाकाची मला विशेष आवड नसली तर मी ठरवला तर मी सुगरण आहे, बरोबर, पण मी ठरवत नाही तोपर्यंत मी सुगरण नाही. आणि मी तुझ्याकडे जेवलेलो आहे त्यामुळे मी सांगू शकतोय की तू ठरवलंस तर तू सुगरण होऊ शकतेस. हे आमच्या मित्रापैकी बऱ्याच जणांनी अनुभवलेलं आहे. म्हणजे मी फक्त चहावरनं म्हणत नाही, काही पदार्थ पण सोडा अप्रतिम करते. फक्त जसं मी म्हणाली ठरवलं तर सुगरण आहे. एकदा त्याचा पण एक या 1 to 1 घरी जाऊन करा, जेवायला जा, म्हणजे त्याचाही पैसा करते. सुवर्ण पुढे जाऊ आपण. तसं तू म्हणालीस की प्राक्तन, ज्याला मला वाटतं आपण पूर्वसंचित असंही बरोबर, त्याचा परिणाम प्रचंड होतो. आणि तू म्हणालीस की गुरु शनीचं कॉम्बिनेशन, अर्थातच ज्ञानार्जन करणं आणि मग प्रबोधन करणं असे तुझे नंबर आहेत आणि त्याचा परिणाम निश्चितपणे होतो. असे काही तुझ्याकडे टेस्टिमोनियल्स आहेत का की तू सांगितलंस ते अचूक निघालं आणि त्या माणसाला इमिजिएट रिझल्ट मिळायला सुरुवात झाली? तसं तर राजश्रीच आहे. हो बरोबर, की इनफॅक्ट ती आणि तिची पार्टनर आहे, त्यामुळे ती एकटी नाहीये. तिच्या पार्टनरचं दोघींचं कॉम्बिनेशन करून त्या दोघींना नाही की या दोघी तुम्ही एकमेकींशी कसं राहायला पाहिजे. बरोबर, तिच्या पार्टनरचे बरेचसे काही असे गुण आहेत की राजश्री त्याला ओव्हरकम करते. बर, आणि तिचे काही नंबर इतके चांगले आहेत की ते तिला स्टॅबिलिटी देत आहेत. त्या कॉम्बिनेशनमुळे की त्या दोघींचं छान चाललेलं आहे. उत्तम. खूप अशी उदाहरणं आहेत, आता एकदम अचानक मला नाही आठवत एकदम सांगितल्यामुळे, पण प्रचंड अशी उदाहरणं आहेत की म्हणजे आमच्या शेजारचे असतील किंवा अगदी ओळखीतले मित्रमैत्रीण आहेत. हँडरायटिंगवर मी असं सांगू शकेन की मी एका लहान मुलीचं कॅम्पला, जसं आम्ही मुलांच्या कॅम्पमध्ये मी असते, बरोबर, कॅम्पमध्ये जेव्हा मी त्या मुलीचं बघितलं हँडरायटिंग काहीतरी वेगळं वाटत होतं आणि घरी आल्यानंतर मग कळलं की काहीतरी डिस्टर्ब आहे. आणि मग आईनी तिच्या वहीमधली एक चिठ्ठी दाखवली, त्याच्यामध्ये मी हे जग सोडून जाईल असं लिहिलेलं आहे. बापरे. तर हे म्हणजे नुसतं ऑब्झर्वेशनमुळे हे कळलं की हे असं आहे. आता हँडरायटिंगचं ते लेटर मिळालेले, आता त्याच्यावर काम चालू आहे. क्या बात आहे. ते आता सध्या मी लहान मुलांवरच जास्त काम करते, कारण ही 20 सालातली मुलं आहेत, त्यांच्याकडे 1 नंबरची कमी आहे आणि 2 नंबर डबल डबल ट्रिपल रिपीट टाइम आहे. त्यामुळे ती खूपच जास्त म्युझिकल म्हणा किंवा खूप मुडी आहे. बरोबर, इम्पल्सिव्ह खूप आहे, क्रिएटिव्ह पण आहे, पण ती खूपच जास्त हायपर पण आहे. तर त्याने मुलांवरच सध्या माझं काम चालू आहे. क्या बात, जबरदस्त. सुवर्ण, ग्राफॉलॉजी, न्यूमॉलॉजी हा असा विषय की दिवस पुरणार नाही, पण तू आता जे काही सांगितलं ते खरोखर इन्स्पायरिंग. म्हणजे माझा पण मी याच्यात हे सांगू शकतो की तू मला म्हणालीस की MB कार्य तू करताना, सही करताना पुढे 2 डॉट लिहितोस, त्याच्यामुळे मिलिंद थांबतोय, विनायक थांबतोय, फक्त कार्य पुढे पडले. ते मी बंद केलं. अजून मी माझी सही बदललेली नाहीये, पण त्याचा परिणाम मला जाणवतो. माझी जवळजवळ 3 ट्रेनिंगची थांबलेली का म्हणजे प्रोजेक्ट थांबली होती, म्हणजे येत आहेत. मी हे क्रेडिबली सांगू शकतो की ती प्रोजेक्ट इतक्या सहज माझ्याकडे आली की जी मी सोडून दिली होती की प्रॉब्ली स्टॉर्ट प्रोजेक्ट हे काही होऊ शकत नाही. सो मी त्याचं कोरिलेशन इथं लावतो, कारण मी तेवढाच एक बदल केला होता, बाकी काही न थोबाड तसंच होतं. तसंच याच्यामध्ये एक असू शकतं की सिग्नेचर ही आपली सोशल इमेज आहे आणि सोशली तुला ते प्रोजेक्ट होते, तरी तू सोशली ते चेंजेस केले, मग ते लगेचच नेचरकडे यायला. फॅन्टास्टिक. सुवर्ण, आता आपण थोडंसं वैयक्तिक आयुष्याकडे वळू. आवडी निवडी आणि छंद, बरोबर आहे. मला असं वाटतं सुशांतलाही फिरायला आवडतं, तुलाही फिरायला आवडतं. तू त्याच्याकडनं ट्रेक बाबतीत खूप काही शिकून घेतोस आणि म्हणजे सुशांत आणि ट्रेक ही 2 अभिन्न अंग आहेत, नाही ते दोघे वेगळे होऊच शकत नाही. तो त्यातला प्रकार आहे आणि आज नाही, तो गेली 3.5 दशकं हे करतोय. म्हणजे याच्याकरता पॅशन आणि ऑब्सेशन एकत्र लागतं. ते येरागवळ्याचं कामच नाही, हे त्याला ओळखत असलेलं पुढेही सांग. सो तुझ्या वेगळ्या आवडीनिवडी आणि छंद असे काय जे तू अजूनही जोपासले? माझ्याकडे पेट आहे, त्याची आवड आहे मला, पण त्याच्यामध्ये मी जास्त इन्व्हॉल्व्ह होते म्हणून मी ते जरा कमी केलेलं आहे. ड्रॉइंग तर हा माझा पहिल्यापासूनचा आवडता छंद आहे आणि वाचन मला आवडतं, पण वाचन माझं जास्ती करून
जसं तू पुस्तक सेशन मध्ये सांगतो त्या टाईपचं वाचन असतं. पॉझिटिव्ह काहीतरी पुस्तकातून मिळालं, त्या पुस्तकातून काहीतरी मला लागतं. बरोबर. म्हणजे मी कथा कादंबऱ्यांमध्ये नाही रमत. एक एक क्षणाचं वर्णन जर का 2 पानं असेल तर मी नाही रमू शकत तिथे. मग मी काहीतरी खूप सक्सेसफुल लोकांच्या स्टोरीज वाचेल, ऑटोबायोग्राफीज वाचेल, नाहीतर मग सगळी मोटिवेशनल जी पुस्तकं आहेत ती वाचेल. सिक्रेट तर मी कोणून पेले असं म्हणायला हरकत नाहीये, कारण ते प्रचंड माझ्या अगदी इथे आहे की त्या पुस्तकावर मी भरपूर पुढे आली. नक्कीच खूप बदल झाले त्या पुस्तकामुळे माझ्यामध्ये. नक्कीच. अशी यू कॅन हील युअर लाईफ वगैरे अशा टाईपची पुस्तकं मला वाचायला आवडतात आणि सतत काहीतरी नवीन नवीन शिकायला आवडतं. तर सध्या आता सप्तचक्र मेडिटेशन वगैरे ते शिकणं चालू आहे. तर त्याच्यामध्ये अजूनही बैठक आलेली नाही, पण ते माहिती करून घेणं आणि ती प्रोसेस करणं, तर त्याच्यामध्ये काम चालू आहे. बरोबर. आणि बैठक घ्यायला ही साधनच आहे प्रत्येक गोष्टीच, त्याला तो वेळ लागतोच. पण जेवढं मी तुला म्हणतो सुवर्ण, ती एक दिवस बैठक घेणार याची मला निश्चित खात्री. कारण तू एकदा त्याच्या मागे लागून ध्यास घेतलास की सुवर्ण क्रांतिकर आज 6 महिन्यांनी, वर्षांनी, 1.5 वर्षांनी कंटिन्यू सांगणार जाण्या ह्याच्याकरता चहा होऊन जाऊ दे. तो जबरदस्त. मला हे आवडीनिवडी छंद पण तुझ्या विशेष रूपाने आवडली, कारण प्रत्येक ठिकाणी तुझी पर्सनॅलिटी डेव्हलप कशी होईल, तुला शिकता कसं येईल. परत इथे गुरु येतो. तर तू म्हणालीस की आपलं प्रोफेशनल प्रबोधनाचं आहे, कारण माझे जे दोन्ही व्यवसाय हे प्रबोधनाचाच व्यवसाय आहे. एकीकडे फायनान्शियल प्लॅनिंग आणि दुसरीकडे कॉर्पोरेट ट्रेनिंग. मग ह्याच्यात थोडंसं ऍड करेन की तुम्ही आता जे 12 सेशन घेतले बरोबर, ते मी प्रचंड आवडीने सगळे ऐकले बरोबर, आणि ते इथे ठेवलेले आहेत. करेक्ट. कारण असं कधी ट्रेनिंगच नाही मिळालं बरोबर. आणि प्रचंड त्या हायफाय इंग्लिशची भीती एक दडपणच आहे माझा त्याचं. पण तो ते एवढ्या कॉर्पोरेट लेवलवरच मराठीमध्ये आम्हाला कळेल अशा भाषेत इतकं छान समजावून दिलं, त्याच्यामुळे ते आता इम्प्लिमेंटेशन त्याचं चालू होईल. पण ते सगळे डोक्यामध्ये फिट बसलेले आता. फॅन्टॅस्टिक. त्याच्यासाठी तुला थँक्स म्हणायला पाहिजे या ट्रेनिंग सेशन्समुळे. थँक्यू. आणि एक गुरु हे सांगतो याचा मला खूप आनंद आहे, कारण शिकणारी व्यक्ती असली की शिकवणारी मजा येते. आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे वळू, जो अत्यंत महत्वाचा आहे. मग आपण रॅपिड फायरकडे जाऊ. नेटवर्किंग फोरम वर आपण सगळे कॉमन मित्र झालो, खूप शेअरिंग केलं, एकमेकांना समजून घेतलं, प्रसंगी वाद झाले, हेवे दावे झाले, दुरावे झाले, झालं. आणि ही सगळी आपली खासियत आहे. स्टील वी वर टुगेदर. आणि आत्ताच आपल्या मैत्रिणीचा इंटरव्ह्यू तुझ्या आधी घेतला, त्याच्यामुळे वी न्यू इट. सो या नेटवर्किंग फोरमवर आल्यानंतर अर्थात आपण व्यवसाय करता एकत्र आलो. व्यवसाय हा कॉमन आहे. दुसरा कॉमन रूट की आपण सगळे ब्राह्मण व्यवसाय. सो तुला झालेले फायदे आणि तुला झालेले अनुभव याबद्दल तू काय सांगशील? बीबीएनजीचं खास सांगायचं झालं तर कल्याण चॅप्टर सुरू झाल्यापासून आहे. सुशांत पूर्वी होता, प्रीती फडके म्हणा, तनकीवाले, सांगळी सर आहेत, त्याच्यामुळे नितीन सर वगैरे हे सगळे पूर्वी होते. त्यामुळे संख्या वाढवायला या आणि यांच्या बायका म्हणजे मिसेस तनकीवाले, मी असायची. मग आमचं एक ते 7-8 जणांचं तरी ऍटलिस्ट प्रेझेंटी लागायची. आणि मग ते सगळ्यांना कन्व्हिन्स करणं की तुम्ही हे जॉईन करा. म्हणजे तेव्हापासूनची मी आहे. बरोबर. पण तेव्हा सुशांतची कॅटेगरी होती वाईल्ड विजन ऍडव्हेंचर अँड टूर्स, तो त्या कॅटेगरीवर होता. बरोबर. आणि लॉकडाऊन झाल्यानंतर त्याचा थोडासा फोकस बदलला की कोकणामध्ये आता घर बांधायचंय किंवा तिथे आता अजून काहीतरी एस्टॅब्लिश करायचंय, त्यामुळे तो संपूर्ण वेळ आता तिथे असतो. तर त्याला हे अटेंड करणं जमणार नव्हतं. तर त्याने मला फोर्स केला की तू तुझ्या कॅटेगरीवर आता हे चालू कर. आता 7-8 वर्ष झाले तू हे करतेस, तू हे आता हे करायला पाहिजेस प्रोफेशनली. आणि मग मी मागच्या वर्षी प्रोफेशनली इथे ऍडमिशन घेतली. याचा फायदा सगळ्यात पहिले असा की पहिल्यापासूनचे सगळे मित्रमैत्रीण आहेत, प्रश्नच नाही, जे अतिशय जवळचे आहेत. अगदीच. जे नवीन आले ते सुद्धा खूप छान. आणि सगळे बॉन्डिंग, कल्याण चॅप्टरचं बॉन्डिंग सगळ्यांनाच माहिती आहे की खूप छान आहे. माझ्यासाठी असलेला फायदा म्हणजे की मी एकटी असते घरात, कारण सुशांत आयदर सायकलिंगमुळे बाहेर असतो, आयदर ट्रेकिंगमुळे, कॅम्पमुळे बाहेर असतो, नाहीतर आता कोकणातलं डेव्हलपमेंट चालू आहे त्याच्यासाठी बाहेर असतो. मी घरात एकटी आहे. एकटी काय काम किती करणार आणि किती काय करणार. मग गरज आहे ती मित्रांची. आणि हा सगळा परिवार आहे ना, हे माझं ही फॅमिली आहे.
म्हणजे अदर दॅन आपली घरची जी खरी फॅमिली आहे त्याच्यापेक्षा ही फॅमिली खूप मोठी आहे. माझ्या एका शब्दाला कोणीही माझ्यासाठी मदतीला धावून येतो, पण तू एकटी आहेस मी तुला हे करतो. बरोबर. आणि स्मिता खूप पहिल्यापासूनची जवळची मैत्रीण आहे. त्याच्यानंतर सगळेच जण म्हणजे तू आहेस, तू म्हणजे इथे जॉईन केल्यापासून तू कधी परका वाटलेलाच नाही. आपण हेमंत आहे, त्यामुळे सागर आहे, त्यामुळे सगळ्यांचीच नावं आहेत. पण सगळ्यात माझ्यासाठी पहिला फायदा म्हणजे मला फॅमिली आहे. बरोबर. आणि जेवढा आपण फॅमिलीमध्ये कम्फर्ट फील करतो आणि आपला बिझनेस आता सांगतोय तेव्हा त्यांना ती विश्वासार्हता वाटते आणि ते माझा रेफरन्स देत आहेत. त्यामुळे आजपर्यंत माझी अशी कुठली ऍडच आली नाही. आजपर्यंत ऍड आलीच नाही, कारण मी बनवलीच नाहीये. आता मी ते बनवायची आहे, पण ऍड न करता सुद्धा मी वर्षभर बिझी आहे. हे फक्त माउथ पब्लिसिटीनी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी जे विश्वासाने सांगितलंय की तुम्ही हे करा, त्याच्यामुळे मिळालेलं काम आहे. तर हे मला बोथ वे दोन्हीकडून फायदेशीर आहे. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. मित्रांनो, आपण गप्पा मारतोय एसके कन्सल्टन्सी या सर्वात सुवर्णा करंदीकर यांच्याशी. गप्पा मस्त रंगलेल्या आहेत आणि आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आलो आणि आता आपण सुवर्णाला विचारणार आहोत 10 खुमासदार प्रश्न रॅपिड फायर म्हणून. सुरुवात करूया. सुवर्ण तयार? सगळ्यांना सांगतो तसंच 10 प्रश्न विचारणार मी तुला त्याचं ऑप्शन मिळणार, पण ते ऑप्शन तुला नाही पटले तर तुला जे उत्तर पहिलं सुचेल ते उत्तर तुम्हाला द्यायचं. ठीक आहे? रॅपिड फायर राहून प्रश्न नंबर 1, जास्त आनंद प्रोफेशनल म्हणून कशात मिळतो? कमर्शियल आर्टिस्ट, ग्राफोलॉजी, न्यूमरोलॉजी? तिन्ही मिक्स आहेत. अच्छा. कारण सायंटिफिकली लोगो डिझायनिंग करताना हे तिन्हीचा मिक्सचर होतं. कमर्शियल आर्टिस्ट तिकडे येतोच. कमर्शियल म्हणजे मी ग्राफिकची कामं कमी केली आहेत, पण मी आता न्यूमरोलॉजीवर जास्त काम करते. म्हणजे तिन्हीत आनंद मिळतो. तिन्हीत ना. क्या बात. वाईल्ड विजन ट्रेक व्यावसायिकदृष्ट्या शिकायला मिळालेली एक सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? कोणत्याही परिस्थितीत धीर सोडायचा नाही, जिद्द असली की गोष्टी घडतात, का ट्रेकर म्हणून प्रोफेशनल होण्याकरता खूप दम लागतो? तिन्ही एकत्रच आहे. आणि तो दम लागतो. जिद्द असल्याशिवाय आपण ते प्रोफेशनकडे जात नाही आणि ते टिकवायचं असेल तर आपल्याला सचोटीने काम करावंच लागतं. प्रश्न. आणि सचोटी असेल तर आपण टिकतोच, सस्टेनेबिलिटी येते. प्रश्नच नाही. ग्रेट. 3 सुवर्णाला स्वतः खायला करून घालायचे असेल तर कोणता पदार्थ करेल? भजी, थालीपीठ का पावभाजी? मी पराठे चांगले करते. वाह, चौथाच पदार्थ. चौथाच आहे. आणि कुठलाही पदार्थ, मग कोबीचा असेल, मेथीचा असेल, नाहीतर मग पनीरचा असेल, एनी टाइप ऑफ पराठा. त्याच्यामध्ये मला असं वाटतंय मी बरं करते. पराठा खाण्याची वेळ अर्धा तासाला होऊ शकते. वा. पण पुढे जाऊया. 4, सुशांत मित्र म्हणून जास्त जवळचा आहे का नवरा म्हणून? मित्र. प्रश्नच नाही. नवरा बायको म्हणून आम्ही कधी आजपर्यंत राहिलेलोच नाही. आणि त्याचा अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. 5, मोकळ्या वेळेत सुवर्णा काय करते? झोपते, टीव्ही पाहते का गप्पा मारते? झोपायला आवडतं. बरोबर. आणि ते 2 नाही होणार, पण मला काहीतरी नवीन शिकून काहीतरी करायला आवडेल. मग मी शिलाई वगैरे पण करू शकते. वा, क्या बात. काहीतरी नवीन. जबरदस्त. फॅन्टॅस्टिक. म्हणजे इथे पण वेगळाच ऑप्शन. हो. एखादी गोष्ट पटली नाही अजिबात आणि ती समोरच्याला सांगायची असेल तर सुवर्ण काय करेल? स्पष्टपणे आवडलं नाही हे सांगेल, आड पडदा ठेवून आवडले नाही हे सुचवेल, का संयम ठेवून आपलं मत न सांगता विषय सोडून दे? मला हे पटलं नाही हे मी स्पष्टपणाने सांगेल, पण थोडं माईल याच्यामध्ये की बघ मला असं वाटतंय की मला तरी हे काही पटत नाहीये, पण बघ तुम्हाला जर ओके वाटत असेल तर असं करून मी तो मुद्दा माझा सांगेल. करेक्ट. म्हणजे पटलेलं नाही हे तू स्पष्ट सांग. हो, स्पष्ट सांग. फक्त माइंड वर्कर असेल, अग्रेसिव्ह होण्याचं कारण नाही. ग्रेट. 7वा प्रश्न, कशात जास्त सुवर्ण रमते? गप्पात, फिरण्यात का तिच्या आवडीचं काम करण्यात? माझ्या आवडीचं काम करण्यात. क्या बात आहे. 8वा प्रश्न, मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला सुवर्णाला कुठे जायला आवडतं? जंगलात, डोंगरावर का तीर्थक्षेत्राला? जंगलात. कारण ते प्लेन आहे. आणि सुशांत बरोबर असल्यानंतर जंगलात तर वाईल्ड विजन आहे म्हटल्यामुळे जंगलच. जंगलच.
वेळ पाळण्याच्या दृष्टीने जास्त चॅलेंजिंग काय आहे, कमर्शियल आर्ट का ग्राफोलॉजी न्यूमरोलॉजी? दोन्ही आहे. कमर्शियल आर्ट मध्ये डेडलाईन्स असतात. करेक्ट. आणि त्यामुळे त्या डेडलाईनची सवय होती मला. बरोबर बरोबर. आणि न्यूमरोलॉजी मध्ये पण आहे, कारण लोकांना घाई असते. एक्झॅक्ट. लवकर सांगा. बरोबर. पण मला तो तेवढा वेळ घ्यायचा असतो, पण तेवढा उडत उडत नाही सांगायचं. मला थोडासा डीप अभ्यास करावा लागतो. त्यामुळे तेवढा घेऊन मग मी घेते. बरोबर. त्यामुळे टाइम लिमिट हे प्रत्येक गोष्टीतच आहे. करेक्ट. विदाउट डाऊट. पण जास्त टफ काय कमर्शियल आर्ट? कमर्शियल आर्ट वेळ पाळण्याच्या दृष्टीने त्याची डेडलाईन पाळावीच. हो, पाळावी लागते. बरोबर. आणि सर्वात शेवटचा प्रश्न, पूर्ण वेळ व्यवसाय करण्यासाठी एक कोणतं तत्व पाळणं आवश्यक आहे असं सुवर्णाला वाटतं? जिद्द, संयम का आर्थिक गणित? तिन्ही. जिद्द असेल, संयम येतो आणि अर्थार्जनचं झालंच पाहिजे. प्रश्नच नाही, त्याच्याशिवाय व्यवसाय पुढे जाऊ शकत. त्यामुळे तिन्ही. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक सुवर्णा, तू 10 प्रश्नांची अप्रतिम उत्तर दिलेली आहेस. मित्रांनो, ही होती आजची मुलाखत आणि आपण गप्पा मारत होतो SK कन्सल्टन्सीच्या सर्वे सर्वा सुवर्णा करंदीकर. मी परत एकदा रेकमेंड करीन की आजच्या मुलाखती झाल्या त्यात एक इंटिरियर डिझायनर आहे आणि दुसरी ग्राफोलॉजिस्ट न्यूमरोलॉजिस्ट आहे. या दोघांचंही तुमच्या आयुष्यात फार मानाचं, मोलाचं आणि महत्वाचं स्थान आहे. जरूर 1 to 1 करा. म्हणजे माझ्या मैत्रिणी म्हणून सांगत नाही, मी प्रत्येकाबद्दल सांगतो. याच्या आधी जेवढे झाले त्यांच्यावर पण 1 to 1 करा. पण बरेच प्रॉब्लेम ह्याच्यातनं सॉल्व्ह होऊ शकतात. आणि आज आपण ज्या गप्पा मारल्या आणि सुवर्णाकडे समजून घेतलं त्यात खूप मजा आली. एका नवीन मेंबरला घेऊन परत एकदा पुढच्या कार्यक्रमात भेटू. सुवर्णा, तू आज आलीस त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. इट वॉज अ प्लेजर. पुढच्या भागात एक नवीन मेंबर, एक नवीन मुलाखत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.